नमस्कार. आपण पाहत आहात जतचा आवाज. आपल्या मातीचा, आपल्या लोकांचा आणि आपल्या संस्कृतीचा खरा आवाज आहे. जत तालुक्याचे माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह दादा सावंत यांची प्रतिष्ठित रयत शिक्षण संस्था सातारा यांच्या जनरल बॉडी सदस्यपदी निवड झाल्याने जत तालुक्यासह संपूर्ण सांगली जिल्ह्यात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे. आज सांगली जिल्ह्यात खासदार विशालदादा पाटील साहेब, माजी मंत्री आमदार जयेंद्र पाटील साहेब, पलोस कडेगावचे आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेब आणि जत तालुक्याचे माजी आमदार विक्रमसिंहदादा सावंत हे नेते एकजुटीने काम करत आहेत असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. विकास, शिक्षण, शेती आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी एकत्रितपणे काम करणारे हे नेतृत्व जिल्ह्याच्या राजकारणात सकारात्मक संदेश देत असल्याची चर्चा नागरिकातून होत आहे. जत तालुक्यासह संपूर्ण सांगली जिल्ह्यात दादा म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार विक्रमसिंहदादा सावंत यांची ही निवड जत तालुक्यासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. त्यांच्या निवडीमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रसन्न, मनमिळावू आणि प्रत्येक कार्यकर्त्याला सन्मान देणारे नेतृत्व म्हणजे माजी आमदार विक्रमसिंहदादा सावंत यांची विशेष ओळख आहे. कार्यकर्त्याशी प्रेमाने संवाद साधणारे आणि सर्वसामान्य माणसाच्या अडचणी समजून घेणारे दादा म्हणून ते कायम चर्चेत राहिले आहेत. सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही माजी आमदार विक्रमसिंहदादा सावंत यांनी मोठे योगदान दिले आहे. विक्रम फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवित त्यांनी गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार तुरे न स्वीकारता वह्याचे संकलन करून गोरगरीब विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटण्याचा आदर्श उपक्रम त्यांनी राबवला. जत तालुक्यातील जवळजवळ सर्व जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना याचा लाभ झाला आहे. तत्कालीन आमदार विक्रमसिंहदादा सावंत यांनी शेतकरी आणि ग्रामीण विकासासाठी विशेष प्रयत्न केले. जत तालुक्यात भरवण्यात आलेल्या भव्य माळरान कृषी प्रदर्शन हे त्याचे उत्तम उदाहरण मानले जाते. या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान, सिंचन व्यवस्था, शेती यांत्रिकीकरण आणि शेतीपूरक व्यवसायाची माहिती देण्यात आली. या भव्य कृषी प्रदर्शनास महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन कॅबिनेट कृषी मंत्री दादा भुसे साहेब, महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन महिला व बालकल्याण कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूरताई तसेच महाराष्ट्र राज्याच्या तत्कालीन कृषी राज्यमंत्री आणि भारतीय विद्यापीठाचे कार्यवाहक आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. माजी आमदार विक्रमसिंहदादा सावंत यांच्या या निवडीमुळे तालुक्यातील युवक, शेतकरी, विद्यार्थी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना नवसंजीवनी मिळाली याची भावना व्यक्त होत आहे. शिक्षण, रोजगार आणि शेती प्रश्न मार्गी लावण्यासाठी दादा पुढाकार घेतील असा विश्वास तालुक्यातील नागरिक व्यक्त करत आहेत. माजी आमदार विक्रमसिंहदादा सावंत यांना पुढील वाटचालीसाठी जतचा आवाज परिवारकडून मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा, मनपूर्वक अभिनंदन. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी जतचा आवाज या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, धन्यवाद.